एका लग्नाची दुसरी गोष्ट। अरे हंडा हंडा कशाला आणला? परात नाहीये का घरात? परात आहे पण मी म्हटलं होतं ना वहिनींना परातीत पटकन सापडेल ना अंगठी, ह्याच्यात जरा मजा येईल। याच्यात मी अंगठी टाकलीये, ती दोघांनी आत हात घालून शोधून काढायची। पण शोधायची असेल तर मग आधी घातले का? तुला काही कळत नाही। करा करा लवकर हा खेळ सुरू। जो जिंकेल ना तो होईल संसाराचा गुरु। गणेश स्लीव वर कर। अरे ओला होईल ना कुर्ता? आतापासूनच बायकोचं ऐकायला लागलाय। अरे काय झालं? खेचू नको, ती माझ्या बोटातली अंगठी आहे। अरे मिळतीये का नाही? ए चल ना दादा लवकर, कम ऑन। अरे ती माझ्या हातातली अंगठी आहे गणेश। मला माहिती आहे, जोकिंग आहे। अंगठी टाकलीस ना त्याच्यात? काय गो सरले? आई अंगठी टाकायला विसरली। हा चल चल टाक। आता परत असं म्हणतात की ज्याला पहिल्यांदा अंगठी सापडते ना तो डॉमिनेटिंग असतो, आणि ज्याला सापडत नाही ना तो आयुष्यभर पार्टनरचा ऐकतो। हो की नाही? हो मग आपल्या वेळी तुलाच मिळाली होती ना ग? वाटेल ते बोलू नका, तुम्हाला सापडली होती। सापडली सापडली सापडली। दोघांना एकदमच सापडली अंगठी। आणि राधाच्या बांगड्यांचा आवाज मुळी सुद्धा झाला नाही। यायला हवा होता का? अगं नाही नाही, मुळीच नाही। काय आहे, असं म्हणतात की सुनेच्या बांगड्यांचा जर आवाज झाला ना तर त्याचा अर्थ ती घरात येऊन खूप कडकड करते। आता बघा म्हणू हळूहळू। वाह वाह दादा वाह। काय चला रे सगळे। आई 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 एक मिनिट, अंगठीचं काय करू? चला आता त्रास देऊ नका त्यांना, चला सगळे चला। शामराव, अरे आमच्या ह्यांच्यासारखंच हुशार आहेस हो। ए हूं काय? ए बाजू। ए काकू पाठवा ना तिला पण। तू हो पुढे येते। ए आम्ही ना एनकेजीजी ग्रुप कडून गिफ्ट देणार आहे तुला। हो एनकेजीजी म्हणजे? अगं एनकेजीजी म्हणजे न कमवणारे घरातले घटक। एनकेजीजी म्हणजे आम्ही सगळे ग। एखाद्याचा बर्थडे जेव्हा असतो तेव्हा आपण जेव्हा त्याला गिफ्ट देतो तेव्हा आपण गाऊन देतो ना। मग आता पण म्हणायला पाहिजे गाणं। हात लावा सगळ्यांनी, हात लावा। नको थँक्यू। हॅपी हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी हॅपी मॅरिड लाईफ डिअर राधा वैनुडी, हॅपी हॅपी मॅरिड लाईफ, हार्टिएस्ट काँग्रेट्स फ्रॉम अस। वाव नाईस बेटा। बघ लवकर। ओके ओके। अरे बापरे, आतमध्ये आणखीन एक बॉक्स। तुम्ही पैसे कुठून आणले त्यासाठी? कंट्री केली। काय केली? कंट्रीब्युशन काढलं ग सगळ्यांनी मिळून। अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, म्हणजे एकदम रिलॅक्स राहायचं। सचिन कसा खेळतो ठरवून काही खेळत नाही, म्हणजे बॉल येईल तसा मारायचा। म्हणजे उदाहरणार्थ समजा तिने सरळ बॉल टाकला तर स्ट्रेट ड्राईव्ह टाका एकदम। आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे, आता आता आणखी जनरल नॉलेज नको, मला सगळं माहिती आहे। ऐक, बायकोला ना इमोशनली हँडल करायचं। हे खरंच वेगळं आहे। कसं? आता हे बघ, राधा लग्न करून आत्ताच घरी आली, म्हणजे तिकडच्या घरापासून ती आज पहिल्यांदा आपल्या घरात आली। ती इमोशनली खचली असेल रे, तिला इमोशनल हँडल मारायचं। एकदा का तू तिथे जिंकलास, मॅन ऑफ द मॅच तूच। एका लग्नाची दुसरी गोष्ट।